नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला महालक्ष्मी देवीसाठी सुंदर अशी साडी शिवून दाखवणार आहे। एकदम डिटेलमध्ये साडी कशी शिवायची हे सांगणार आहे। माप वगैरे व्यवस्थित कसा घ्यायचा हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। तर मार्गशीर्ष महिना जवळ येत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीसाठी सुंदर सुंदर साड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला साड्या शिवून दाखवणार आहे। तर आजचा जो पॅटर्न आहे तो एकदम सिंपल आणि सोबर आहे। डिटेलमध्ये कसा शिवायचा, माप किती घ्यायचा हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारची महालक्ष्मी आईसाठी जर का साडी तुम्हाला सुद्धा शिवून हवी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। साईजनुसार कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला हव्या त्या रंगांमध्ये तुम्हाला साडी शिवून मिळेल। तर तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर वस्त्र मी शिवते आणि त्याच्यासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्या वस्त्रांपैकी कोणत्याही पॅटर्नमध्ये कोणत्याही साईजच्या मूर्तीसाठी तुम्हाला जर का वस्त्र शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। साईजमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये वस्त्र तुम्हाला शिवून मिळतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं शिवायचं, कसं माप घ्यायचं, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची साडी वस्त्र ऑर्डर करू शकता किंवा शिवू शकता आणि महालक्ष्मी आईला परिधान करू शकता। आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया। चला तर मार्गशीर्ष महिन्यासाठी महालक्ष्मी आईला सुंदर अशी साडी आपण शिवणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला माप वगैरे किती घ्यायचा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही जी साडी आहे ती आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडे कलश असतो, तांब्याचा कलश असतो, तर त्या कलशाच्या साईजनुसार आपण शिवणार आहोत। तर बघा माझ्याकडे हा वाला जो कलश आहे तो आहे। तर आता ह्याची जी उंची असते ना ती साधारणतः 5.5-6 इंच असते, पण आपण स्टँडर्ड साईज घेणार आहोत 8 इंच टोटल आणि मग रेडी जो आपला माप तयार होणार आहे तो एक 6.5 इंच होणार आहे। आता ह्या तांब्याला आपण तांदळाच्या राशीवरती ठेवतो किंवा हाईट देण्यासाठी आपण छोटासा चौरंग ठेवायचा, जेणेकरून ती साडीची ज्या प्लेट्स आहेत ना त्या एकदम व्यवस्थित सुंदर दिसतील आणि देवीची जी आरास आहे ती सुद्धा एकदम खूप सुंदर दिसणार आहे। तर असा कोणाकडे थोडा मोठा कलश असतो त्यांना तर ही साईज जी आहे 8 इंचाची ती एकदम परफेक्ट येते, पण जर 5.5-6 इंचाचा जर का उंचीवाला कलश असेल तर त्यांनी छोटासा चौरंग किंवा तांदळांची जी रास आहे ती जरा मोठ्या साईजमध्ये ठेवून त्याच्यावरती हा कलश मांडणी जर का केली तर ती साडी एकदम उठावदार दिसते आणि खूप सुंदर देवीचा लूक येतो। तर आता सिंपल अशी आणि एकदम सुंदर साडी आपण महालक्ष्मी आईसाठी कशी शिवायची हे डिटेलमध्ये मी तुम्हाला मापासहित सांगणार आहे। याच्या आधीची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। पैठणी साडीमध्ये पैठणीची किनार असलेली साडी महालक्ष्मी आईसाठी मी तुम्हाला शिवून दाखवली आहे आणि ती जी साडी आहे ना तिची जी साईज आहे ती मोठा जो कलश असतो त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। खूप थोडी मोठी साईज आहे ती आणि ही जी साडी आपण शिवणार आहोत ती एकदम बेसिक छोट्या साईजचे जे कलश असतात किंवा थोडीशी हाईट देऊन आपण देवीची उंची वाढवू शकतो, अशा साईजसाठी एकदम परफेक्ट ही साडी असणार आहे आणि खूप सुंदर लूक येतो ही साडी महालक्ष्मी आईला परिधान केल्याच्या नंतर। तर बघा हा मी खूप सुंदर असा लाल आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि किनार आहे, सुंदर अशी किनार आहे, कुऱ्यांची किनार असलेली आपण आज साडी शिवणार आहोत। तर बघा ही जी साडी शिवायची आहे त्याला आपल्याला प्लेट्स काढायचे। तर त्या प्लेट्स काढण्यासाठी ही जी किनार मी घेतलेली आहे ती टोटल 30 इंचाची मी किनार घेतलेली आहे। 30 इंच लांब आहे आणि जी रुंदी आहे ती बघा जेवढी किनार आहे तेवढीच रुंदी मी घेतलेली आहे। 5 इंच आहे। वरचा जो भाग आहे तो आपल्याला कटिंगमध्ये जाणार आहे
किंवा तुम्ही जर टोटल 5.5 इंच घेतली आणि वरचा जो भाग आहे तो एक्स्ट्राचा उरतो आणि मग आपण नंतर कटिंग करून देतो, तर ते पुढे तुम्हाला शिवून बघताना तुम्हाला कळणारच आहे. तर बघा, ही जी पट्टी आहे किनारीची ती मी टोटल 30 इंच लांब घेतलेली आहे आणि 5.5 इंच रुंद घेतलेली आहे. तर ही किनार मी साईडला ठेवून देते. त्याच्यानंतर मधला जो पॅच आपल्याला लावायचा आहे, त्या पॅचसाठी आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे. तर त्याचा माप किती घ्यायचा वगैरे ते नंतर मी तुम्हाला पुढच्या स्टेपला डिटेलमध्ये सांगेल, पण एक मी अंदाजे कापड कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पदर. आता पदर जो आपल्याला महालक्ष्मी आईसाठी आपल्याला जो पदर बनवायचा आहे, तर त्या पदरासाठी मी लाल रंगाचा असा सुंदर कापड घेतलेला आहे, त्याच्या मॅचिंगच घेतलेला आहे. तर याची जी लांबी आहे ना ती टोटल 15 इंच लांब आहे आणि हा 5.5 इंच रुंद आहे. याची रुंदी कमी जास्त आपण नंतर करू शकतो. एकदम सिंपलमध्ये आपल्याला हा पदर बनवायचा आहे लेस लावून. तर त्याच्यानंतर अजून एक आपल्याला कापड लागणार आहे, तो म्हणजे आपल्याला नाडी बनवण्यासाठी, जी साडी बांधण्यासाठी जी नाडी आपण बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला कापड लागणार आहे. तर तो कापड किती घ्यायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम सांगणार आहे. फक्त अंदाजे मी हे कापडांचे तुकडे घेतलेले आहेत. आता आपल्याला अस्तर लागणार आहे. तर बघा, लाल रंगाचा मी अस्तरचा एक तुकडा घेतलेला आहे. हा तुकडा जो आहे याची लांबी रुंदी सुद्धा मी तुम्हाला सांगते. अंदाजे मी कटिंग करून घेतलेला आहे. याच्यावरती जो डायग्राम आपल्याला काढायचा आहे तो मी नंतर तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण शिवायला सुरुवात करू. तर बघा, 6.5 इंच रुंद आहे आणि 13 इंच लांब आहे, असा हा मी अस्तरचा तुकडा घेतलेला आहे लाल रंगाचा. आता आपल्याला साडी शिवायला सुरुवात करायची आहे. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते की सुरुवातीपासून आपल्याला काय काय करायचं आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला टाचण्या सुद्धा लागणार आहेत. तर बघा, भरपूर साऱ्या टाचण्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक गोल्डन कलरची लेस लागणार आहे आपल्याला. तर गोल्डन कलरची लेस सुद्धा मी तुम्हाला पुढे लावताना दाखवते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, हा जो अस्तर आहे ना, तर ह्या अस्तरला मध्यभागी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं, व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित फोल्ड करून घेतलं की हा जो फोल्डिंगवाला जो भाग आहे बघा, हा ओपनवाला भाग आहे, इकडे ओपनवाला भाग आहे आणि हा फोल्डिंगवाला भाग आहे. तर जो फोल्डिंगवाला भाग आहे ना, तिथून आपल्याला 3.5 इंच आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. बघा, 3.5 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उंची, आता ही साडीची जी उंची आहे ना ती आपल्याला टोटल 6 इंच घ्यायची आहे. बघा, 6 इंच मी हा अस्तरवरती डायग्राम घेत आहे. जी किनार आहे ती आपली 5.5 इंचाची रुंद आहे, त्यातला आपण 5 इंचच घेणार आहोत. तर हा जो 6.5 इंच आपण घेतलाय तो एवढा भाग हा आपल्या किनारीला जाणार आहे, पण वाढून त्याची जी उंची आहे ना ती 7 इंचापर्यंत येते. नंतर तुम्हाला पुढे कळेलच, कारण त्या प्लेट्स ज्या आहेत त्या राऊंडमध्ये येत असतात. तर बघा, टोटल मी ह्याची जी उंची आहे ती घेतली आहे 6 इंच. आता परत एकदा आपल्याला हा जो टोक आहे ना, या टोकापासून पुढे क्रॉसमध्ये आपल्याला 6 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. आता 6 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा. इथे आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे. हा बघा, अस्तरला असा राऊंड शेप द्यायचा. व्यवस्थित असा राऊंड शेप दिला की त्याच्यानंतरला आपल्याला या राऊंड शेपवरती व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा मिळतो आपल्याला अस्तरचा तुकडा, म्हणजे जो मधला जो अस्तरचा पॅच आहे ना तो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, तर ही जी लाईन आहे म्हणजे ही वरची नाही, ही वरची बाजू आपल्याला तशीच ठेवायची आहे. ही जी लाईन आहे, हा जो सर्कल आहे ना, याला आपल्याला एकदम 1/2 इंचामध्येच घडी घालून आहे ना, फिनिशिंगसाठी 1/2 इंचामध्ये घडी घालून आपल्याला अशा पद्धतीने एक राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, एकदम छोटी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी लगेच याच्यावरती अशी राऊंडमध्ये शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. तर बघा, सुंदर अशी मी साईडने व्यवस्थित शिलाई मारून घेतली. एकदम छोटीशी अशी फोल्ड केलं, डबल फोल्ड केला आणि शिलाई मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी बाजू आहे ना,
त्याला आपल्याला जी शिलाईची जी बाजू दिसते ना, म्हणजे जी प्लेनवाली बाजू आहे ना, ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे आणि ही जी बाजू आहे ना, ती आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे. म्हणजे ही साडीच्या दिशेने बाजू राहणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित फोल्ड करून घेतलं, दोन्ही टोकं जुळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला फोल्डचा जो भाग आहे ना, तिथून आपल्याला पुढे 1.5 इंचावरती मार्किंग करायचे. बघा, 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि उभी आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायची टोटल. आणि क्रॉसमध्ये सुद्धा आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीने एक राऊंड परत एकदा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे. तर आता हा जो राऊंड आहे ना, तो सेम या साईडला दिसण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे हे बघा, इकडे पण आपल्याला सेम टू सेम डायग्राम आपला तयार होतो. खडूने व्यवस्थित डार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला हा अस्तरचा जो पॅच आहे तो आपला झाला. आता आपल्याला प्लेट्स करायला घ्यायचे. तर बघा, प्लेट्स करताना मी डायरेक्ट मशीन नाही वापरणार. मी अगोदर पिन्सचा वापर करून प्लेट करून घेणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो टोक आहे ना, तो आपल्याला सरळ करून घेते. मी कैचीने कट करून घेते. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं ठेवायचं आहे. ही जी किनार आहे ना, ती व्यवस्थित आपली पूर्ण आली पाहिजे. यासाठी मी बरोबर इथे ठेवते. ही उंची जी आहे ना, ती आपली टोटल आता 7-7.5 इंच होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हा इथे ठेवून घेते आणि आपल्याला प्लेट्स करायचे. आता प्लेट्स व्यवस्थित आपल्याला एकावर एक प्लेट्स टाकत जायचं आहे. हा जो राऊंड आहे ना, आतला खडूने केलेला, तो राऊंडवरती सरळ आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा, मी 1-2 प्लेट्स तुम्हाला टाकून दाखवते. अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती नंतर आपल्याला टाचणी पिन लावायची आहे. परत आपल्याला त्याच्यावरती एक प्लेट घ्यायची आहे आणि वरती एक टाचणी पिन लावायची आहे. अशा प्रत्येक प्लेट्सला ना आपल्याला टाचणी पिन लावायची आहे. आता ही प्लेट घेताना काय करायचं, तर ही जी किनार आहे ना, ती व्यवस्थित जुळवून घ्यायची. हे बघा, हा जो टोक आहे ना, तो व्यवस्थित जुळवून घ्यायचा. इकडचा टोक जुळला ना, वरती किती पण कापड उरला तरी काय, एक्स्ट्रा उरला तरी त्याचं काही नाही, आपण तो कटिंग करून घेऊ शकतो. पण ह्या प्लेट ज्या आहेत ना, त्या खालीवर नाही झाल्या पाहिजेत, त्या एकदम परफेक्ट आल्या पाहिजेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेटवरती प्लेट टाकत जायचं आहे आणि पूर्ण हा राऊंड सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता राऊंड सर्कल तयार करून घेत असताना खालचा कापडसुद्धा बघायचा, कुठे खेचला वगैरे जाणार नाही आहे ना, सरळ आहे ना, हे पण बघायचं आणि पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या. आता मी काय करते, पूर्ण प्लेट टाकून घेते आणि एकदा प्लेट टाकून झाल्याच्या नंतर शिलाई मारण्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते की कशा प्लेट्स पूर्ण टाकून घेतल्यात. तर बघा, सुंदर अशा पिना मी लावून घेतलेल्या आहेत, टाचणी पिन्स, आणि सगळ्या प्लेट्स एकदम एकसारख्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुंदर असा हा राऊंडसुद्धा तयार झाला आहे. बघू शकता, आपण जो डायग्राम काढून घेतला होता 3 इंचाचा, तो सुद्धा मध्यभागी तसाच ठेवलेला आहे. मागच्या साईडने सुद्धा बघू शकता. हे बघा, टाचणी पिन्स राऊंडमध्ये लावलेले आहेत आणि मागची फिनिशिंगसुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर फिनिशिंग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ज्या प्लेट्स आपण मारून घेतल्यात ना, त्याच्यावरती टाचणी, एक एक टाचणी काढत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशी राऊंडमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 2 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे एकदम प्रॉपर फिक्स होऊन जातील त्या. तर आता सगळ्या टाचण्या मी एक एक करत काढते आणि सुंदर अशी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
बघा सगळ्या टाचणी पिन्स काढून मी शिलाई मारून घेतली आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर हा पॅच आहे ना तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आता हा जो उरलेला कापड आहे ना एक्स्ट्राचा तो तुम्ही कटिंग पण करून देऊ शकता किंवा तसाच ठेवला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण एवढा जाड नाही। जर कापड जर जाड असेल ना तर पूर्ण कटिंग करून द्यायचा, आणि कापड जर जाड नसेल पातळ असेल थोडा तर कटिंग नाही केला तरी पण चालतो, कारण जास्त आतल्या साईडला थोडासा पातळ पातळ असं कापड असेल ना तर फिनिशिंग थोडीशी चांगली येते मधल्या भागाची। तर आता मी हा एवढा कापड जो आहे तो तसाच ठेवते, आणि आता आपल्याला एक पॅच लावायचा आहे इथे। तर आता पॅच कसा लावायचा तर मी हा एक कापड घेतला, तर ह्या कापडाचे 2 तुकडे मी करून घेते। तर बघा मध्यभागी आपल्याला कट करायचं आहे आणि 2 तुकडे करून घ्यायचे। तर कोणताही कॉन्ट्रास्ट कापड, आता हा ग्रीन कलरची पूर्ण किनार आली आहे त्यामुळे मी लाल कलरचा कापड घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे आता ह्याची जी उंची आहे टोटल ती बघायची आहे। तर उंची किती आहे टोटल 4 इंच उंच आहे आणि 3 इंच आहे टोटल। तर आपल्याला हा कापड घ्यायचा आहे आणि कापडावरती आपल्याला 4 इंचावरती टिक मार्क करायचा आहे, आणि इकडे हा जो मध्य आहे ना हे बघा 4 इंचावरती टिक मार्क करायचं, आणि बरोबर 3 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। 3 इंचावरती टिक मार्क करायचं आणि एक सर्कल बनवायचा। सेम आपल्याला असा सर्कल बनवायचा आहे अंदाजे, आणि हा उलटी साईज समोरासमोरची जी बाजू आहे ना ते आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायची। म्हणजे जर सेम कापड असेल तर तसं पण ठेवलं पण चालेल, आणि जर सरळ बाजू असेल तर ती आतल्या बाजूला ठेवायची आणि उलटी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची। आणि अशी आपल्याला एक पोटलीसारखी शिलाई मारून घ्यायची आहे। वरची बाजू ओपनच राहणार आहे, फक्त या 3 बाजूंना आपल्याला शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्राचा उरलेला कापड आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याला सरळ करायचं आहे। सरळ झाल्याच्या नंतरचा जो पॅच आहे ना तो आपल्याला इथे लावायचा आहे। तर मी पूर्ण हा पॅच रेडी करते आणि लावायच्या अगोदर तुम्हाला दाखवते। तर बघा असा हा मी पॅच तयार करून घेतला। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता तुम्ही, वरती थोडासा धागा एक्स्ट्राचा राहिला आहे तो मी कटिंग करून देते। अशा पद्धतीने मी हा पॅच तयार करून घेतला आहे आणि थोडा इस्त्री पण करून घेतली आहे त्याला, त्यामुळे एकदम सरळ दिसतोय। तर आता हा पॅच जो आहे ना तो आपल्याला बरोबर असा मध्यभागी ठेवायचा आहे आणि याला पॅचवरून बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी व्यवस्थित असं ठेवते आणि त्याच्यावरती अशी शिलाई मारून घेते। शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा जो पॅच आहे ना ह्या राऊंड सर्कलवरती आपल्याला कोणतीही एक लेस लावायची आहे। तर मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे। तर बघा अशा प्रकारे गोल्डन कॉइन्सवाली लेस येते, तर ती लेस मी लावणार आहे। हे बघा पूर्ण राऊंड सर्कलमध्ये मी लेस लावणार आहे, म्हणजे एक सुंदर असा गेटअप येतो लेस लावल्याच्या नंतर। तर मी पॅच लावून घेते पहिल्यांदा, त्याच्यानंतर लेस लावते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते की नाडी वगैरे कशी लावायची, ते सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते। तर बघा सुंदर असा हा पॅच लावून झाला आहे आणि त्याच्यावरती लेससुद्धा लावली आहे आणि खूप सुंदर असा लुक येत आहे साडीचा। मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। तर आता आपल्याला याची जी पाइपिंग आहे ना ती करून घ्यायची आहे। तर बघा पाइपिंगसाठी मी ही पट्टी घेतलेली आहे। आता याचा जो माप आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि तेवढीच पट्टी घ्यायची आहे। तर याचा जो टोटल माप आहे ना तो 11 इंच येत आहे टोटल। तर आता आपल्याला याची पट्टीसुद्धा तेवढ्याच मापाची करून घ्यायची आहे। हे बघा अंदाजे मी कटिंग करून घेतली आणि दोन्ही साईडला याला फोल्ड करून घेतलं आणि शिलाई मारली आहे। हे बघा इकडे सुद्धा फोल्ड करून घेतलं आणि शिलाई मारली आहे। आता आपल्याला ही पट्टी सरळ दिशेने ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा जो पॅच आहे ना तो आपल्याला बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि सरळ एक शिलाई मारायची आणि त्याच्यानंतर ती पट्टी या बाजूला डबल फोल्ड मारून ते वरती शिलाई मारायची, म्हणजे पाइपिंग तयार करून घ्यायची टोटल। तर आपल्याला
अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग सोबत पायपिंग देऊन घ्यायचे। तर पायपिंग देऊन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढे दाखवते। तर बघा, सुंदर अशी ही पायपिंग देऊन घेतली आहे वरती लाल रंगाची। मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। तर आता आपल्याला नाडी लावून घ्यायची आहे। तर मी एक नाडी तयार करून घेतली आहे। सिंपल अशी साधी आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे। आणि हा जो पॅच आहे ना, बरोबर एवढ्या जागी आपल्याला ही नाडी मागच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर नाडीचा बरोबर मध्ये घ्यायचा आणि मध्ये आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे। आणि याच्यावरती आपल्याला हा असा पॅच जो आहे आपला साडी ती आपल्याला ठेवून घ्यायची आणि फक्त एवढ्याच बाजूला आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायची। इकडे आपल्याला शिलाई नाडीसाठी मारायची नाहीये, फक्त एवढाच पॅचवरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची। तर व्यवस्थित साडी मी तयार करून घेते नाडी लावून आणि खूप सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे। याचा फायनल लुक विथ पदर तुम्हाला मी दाखवते। तर बघा, सुंदर अशी आपली ही साडी तयार झालेली आहे। मी मागच्या बाजूला शिलाई मारून घेतली, नाडी अटॅच करून घेतली आणि मागच्या बाजूची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंग आहे। आणि फक्त इथे वरती आपल्याला शिलाई दिसते नाडीला अटॅच केल्याची। बाकी पूर्ण हा जो लुक आहे तो खूप सुंदर येतोय साडीचा। खूप सुंदर साडी झाली आहे आणि प्लेट्स वगैरे बघा एकदम प्रॉपर, कुठल्याही प्रकारची इस्त्री वगैरे नाही मारलेली या प्लेट्सला, एकदम व्यवस्थित अशी बसलेली आहे साडी। आणि हा जो आपण लेस लावली आहे ना, ह्या लेसने अजूनच खूप सुंदर असा लुक येत आहे साडीचा। आणि महालक्ष्मी आई परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे साडीचा। तर आता या साडीवरती मॅचिंग असा मी पदर सुद्धा शिवलेला आहे। तर पदराची एकदम सिंपलमध्ये पदर घेतलेला आहे, लाल रंगाचा चौकोनी कापड घेतला आणि त्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारली आणि वरती ही लेस लावून घेतली एका साईडला। तर याची जी लांबी आहे ती टोटल 18 इंच लांब आहे आणि जी रुंदी आहे ती 3 इंच रुंद घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा जो पदर आहे तो आपला तयार होणार आहे। आणि ही महालक्ष्मी आईसाठी जी शिवलेली साडी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा पद्धतीची जर का तुम्हाला सुद्धा साडी शिवून हवी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। अगोदरच्या पण बऱ्याच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत। फक्त व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीची महालक्ष्मी आईची सुंदर साडी शिवून मी देणार आहे। अजून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कशा शिवायच्या याच्यासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।